जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक दुसरा, समास 8वा, सद्विद्या निरूपण। श्रीमद दासबोधातील सद्विद्या निरूपण या समासात समर्थ रामदास स्वामींनी सद्विद्या म्हणजेच योग्य ज्ञान आणि अज्ञान यातील फरक स्पष्ट केला आहे। सद्विद्या म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून आत्मज्ञान आणि परमार्थ समजून घेण्याची बुद्धी होय। मनुष्याला संसारात अडकवणारी आणि त्याचा अहंकार वाढविणारी ती अविद्या म्हणजेच अज्ञान होय, तर आपल्याला ईश्वराकडे नेणारी आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारी ती खरी सद्विद्या होय। सद्विद्या हीच माणसाला योग्य आचरण, वैराग्य आणि मुक्ती प्रदान करते। श्रीराम। ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची बाणे, सद्विद्या अंगी श्रीराम। सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष, परम वाटे श्रीराम। भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशील, लीन तत्पर केवळ, अमृत वचनी श्रीराम। परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर, परम संपन्न आणि उदार, अतिशयसी श्रीराम। परम ज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत, अतिशयसी श्रीराम। वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता, सर्वत्रांसी श्रीराम। राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक, अतिशयसी श्रीराम। वृद्धाचारी कुळाचारी, युक्ताहारी निर्विकारी, धन्वंतरी परोपकारी, पद्महस्ती श्रीराम। कार्यकर्ता निराभिमानी, गायक आणि वैष्णवजनी, वैभव आणि भगवत भजनी, अत्यादरे श्रीराम। तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण, नीतिवंत श्रीराम। आधु पवित्र पुण्यशील, अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ, कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ, निर्लोभ अनुतापी श्रीराम। गोडी आवडी परमार्थ प्रीती, सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती, श्रुती स्मृती लीळा युक्ती, स्तुती मती परीक्षा श्रीराम। दक्ष धूर्त योग्य तार्किक, सत्य साहित्य नेमक भेदक, कुशळ चपळ चमत्कारिक, नाना प्रकारे श्रीराम। आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयो प्रसंग जाणे, कार्याकारण चिन्ह जाणे, विचक्षण बोलिका श्रीराम। सावध साक्षेपी साधक, आगम निगम शोधक, ज्ञान विज्ञान बोधक, निश्चयात्मक श्रीराम। पुरश्चरणी तीर्थवासी, दृढवती काया क्लेसी, उपासक निग्रहासी, करू जाणे श्रीराम। सत्यवचनी शुभवचनी, कोमळवचनी एकवचनी, निश्चयवचनी सौख्यवचनी, सर्व काळ श्रीराम। वासना तृप्त सखोल योगी, भव्य सुप्रसन्न वितरागी, सौम्य सात्विक शुद्ध मार्गी, निष्कपट निर्वसनी श्रीराम। सुगळ संगीत गुणग्राही, अनापेक्षी लोकसंग्रही, आजव सख्य सर्वही, प्राणी मात्रासी श्रीराम। द्रव्य सुची दारा सुची, न्याय सुची अंतर सुची, प्रवृत्ती सुची निवृत्ती सुची, सर्व सुची निसंगपणे श्रीराम। मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थे जगमित्र श्रीराम। संशय छेदक विशाळ वक्ता, सकळ क्लुप्त असोनी श्रोता, कथा निरूपणी शब्दार्था, जाऊच नेदी श्रीराम। वेवादरहित संवादी, संगरहित निरोपाधी, दुराशारहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी श्रीराम। विमळ ज्ञानी निश्चयात्मक, समाधानी आणि भजक,
सिद्ध असोनी साधक साधन रक्षी श्रीराम. सुखरूप संतोष रूप आनंद रूप हास्य रूप ऐक्य रूप आत्मरूप सर्वत्रांसी श्रीराम. भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती श्रीराम. यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृती श्रीराम. विद्यावंत कळावंत लक्ष्मीवंत लक्षणवंत कुळवंत सुचिष्मंत बळवंत दयाळू श्रीराम. युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ट दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वितरागी श्रीराम. असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले श्रीराम. रूपलावण्य अभ्यासिता नये सहज गुणासन चले उपाये काहीतरी धरावी सोये अगंतुक गुणाची श्रीराम. ऐसी सद्विद्या बरवी सर्वत्रांपासी असावी परिविरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास 8वा. श्रीराम. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.